बंगल्यात राहिलेल्या हंगेरीतल्या गावाला सोडून काल आम्ही या खेडेगावातील दगडी घरात आलो. याला खेडेगाव तरी म्हणता येईल का? कारण कालपासून आम्हाला एकही माणूस इथे दिसलेला नाही. आई मात्र छान रमली इथे. भारतामध्ये असताना माझ्यासारखेच तिला सुद्धा लहानपणापासून गाव नाही. वडिलांचे मित्र होते विजय पुरंदरे. त्यांच्या सफाळ्याजवळील कोरे या गावी आम्ही सुट्टीत जात असू. आईचे जे खेळ आता चालले आहेत त्यावेळी मी ते तिथे खेळायचो. हे आमचे इथल्या शेजाऱ्यांचे घर आहे, मात्र दाराला कुलूप. आमच्या घराच्या मालकाला सुद्धा आम्ही अजून पाहिलेले नाही. घराची चावी त्याने आमच्यासाठी इथेच कुठे ठेवून दिली होती आणि जाताना पैसे सुद्धा असेच कुठेतरी ठेवून जा असे सांगितले. कधी कधी हे गाव भूताने तर झपाटलेले नाही ना असा संशय येतो. काय माहिती, त्या इंग्रजी चित्रपटामध्ये जेव्हा शेवट कलटतो तसेच कदाचित आई आणि मी सुद्धा कदाचित भूत असावे. अहो, खरोखरच मला भूतटकी वाटत आहे. नेहमी वेळे अगोदर हजेरी लावणारा आमचा ड्रायव्हर, त्याचा सकाळपासून पत्ता नाही. या निर्जन ठिकाणी माझा फोन सुद्धा लागत नाहीये. आम्हाला कुठे फिरायला जायचं ठरलं होतं. आईला त्याचा तसा फरक पडत नाही. तिला कदाचित इथेच जास्त मजा येत असावी. चला, मी पण वेळेचा फायदा घेऊन तुम्हाला हे खेडेगावातलं घर कसं असतं ते दाखवतो. आईचे खेळून होईपर्यंत मी तुम्हाला वरचा माळा दाखवतो. खालच्या माळ्यावर जुन्या काळातल्या अनेक गोष्टी आहेत. ते बरोबर आई तुम्हाला सांगेल. तिथे दूर आणखीन एक घर आहे, मात्र रात्री तिथे बिलकुल प्रकाश नव्हता. काय माहिती कोण राहतो तिथे, का ते पण भूताचे घर? तुम्ही तोपर्यंत हे घर बघून घ्या. आता तुम्हाला प्रश्न पडेल की अशा भल्या मोठ्या घरात 10-15 माणसे सहज राहू शकतील, तर आम्हाला दोघांना याची गरज काय? अहो, या खेडेगावातलं मला वाटतं हे सर्वात लहान घर आहे. याच्यापेक्षा लहान मिळतच नाही. खालच्या माळ्याशिवाय त्याखाली तळघर पण आहे, पण त्याची चावी मला इथे कुठे दिसली नाही आणि घर मालकाला फोन करण्यासाठी माझा फोन इथे लागत नाहीये. चावी मिळाली की इथलं तळघर पण तुम्हाला दाखवेन. तिथे वाईनचे बुधले वगैरे ठेवण्याची व्यवस्था असते. तो ड्रायव्हर तरी कधी येतो काय माहिती. त्याला काहीतरी अडचण आली असावी आणि तो सुद्धा मला फोन करण्याचा प्रयत्न करत असेल. त्या समोरच्या घरात सुद्धा रात्रभर प्रकाश नव्हता. वीज तर आहे आमच्या घरात, टीव्ही सुद्धा आहे. मग या खेडेगावातील घरांमध्ये माणसे सुद्धा नाहीत आणि घरांमध्ये प्रकाश सुद्धा नाही. सभोवताली द्राक्षांचे मळे आहेत, मात्र त्यात कुठेही एकही कामगार दिसला नाही आम्हाला. त्यामुळे आम्ही कुठेही जातो, कुठेही शिरतो, झाडावरून पाहिजे ती फळे तोडतो आणि खातो. नंतर समोरच्या मळ्यातून द्राक्षाचे 7-8 घड आणले पाहिजेत फ्रीजमध्ये गार करून खायला. हे घर भाड्याने घेतल्यापेक्षा हे अख्खे गावच भाड्याने घेतल्यासारखे झाले आहे आमचे. घराचा हा खालचा भाग पाहण्यासारखा आहे, खास करून येथील गोष्टी. पण आईने नाश्त्याला सुरुवात केलेली दिसते. ड्रायव्हर अजून आला नाही, त्यामुळे काल उपाहारगृहात राहिलेले खाणे सोबत बांधून घेतलेले पथ्यावर पडले. तशी खाण्यापिण्याची काही अडचण नाही आम्हाला. बारीक सारीक भरपूर पुड्या आहेत आणि फळफळावळांचा तर इथे झाडांवर सुळसुळाट. गावात शिरण्यापूर्वी आईस्क्रीम घेतले होते, ती मात्र इथे कुठेही मिळाली नसती. अहो, साधं दूध किंवा काडी पेटी घ्यायची असेल तर हा डोंगर उतरून तळ्याकाठच्या मोठ्या गावी जावं लागतं. आजचा नाश्ता तळ्याकाठी दिसलेल्या एका खास केकच्या उपहारगृहात करायचे ठरले होते आधी, त्यामुळे आईचा ठरलेला केक चुकला. अरे रे, गळलं मेलं. चला, आईची केक आईस्क्रीमवर भागली. आता तुम्हाला घराचा तुम्हाला आवडेल असा भाग दाखवतो आणि 100-200 वर्षांपूर्वीच्या घरातल्या वापरत्या गोष्टी. आईला बसू द्या आधी. आता ही एकेकाळची शेगडी. शेगडी म्हणण्यापेक्षा स्टोव्ह म्हणावा. शेगडीची आच मंद असते. स्टोव्हला पंप मारून जोराची धग लागते. आता ही खालून शेगडीच. खाली खणांमध्ये सरपण जाळायचं. मात्र या मोठ्या पेटीमध्ये निर्माण झालेली आग वरून बाहेर पडायला एक लहानसे भोग. त्यामुळे एखाद्या स्टोव्हसारखी वरून धग लागते आणि वरची गोल चकती उष्णता धरून ठेवेल अशा मातीची. आता या सगळ्या गोष्टीची आम्हाला माहिती आहे असं नाही, त्यामुळे आमचं सांगताना काही चुकलं किंवा तुम्हाला काही जास्त माहिती असली तर आम्हाला जरूर सांगा. तुम्हाला कुठेतरी आता या गोष्टी आठवत असतील. तुमचं GDP वर गेलंय ना. या चौथऱ्यावर मात्र खाली कोळसे किंवा जळून उरलेलं सरपण आणि त्यावर मंद शिजणाऱ्या गोष्टी ठेवता येतात. मराठीत तुम्ही त्याला स्लो कुकिंग म्हणता ना. मात्र या सगळ्याचा धूर घरात न राहता वरून धुरांड्यातून बाहेर पडतो. बघा, तुम्हाला धुरांड दाखवतो आधी. आतमध्ये फळीवर त्या काळच्या स्वयंपाकघरात वापरण्याच्या अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी आपल्याकडे गावाला कशी चुलीला फुंकर मारण्यासाठी फुंकणी असायची, तसा हा लहान भाता
आता याला नेमकं काय म्हणतात मला माहीत नाही, मात्र लोहाराकडे आगीवर लोखंड तापवायला असा एखाद्या कबरी एवढा मोठा भाता असायचा, जो आम्ही आमच्या वेळीसुद्धा शहरात राहत असल्यामुळे पुस्तकात किंवा चित्रपटातच केवळ पाहिला होता. ते गाणं आहे ना, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळ अगत माया तुझी आम्हावरी, मग कॅसेट अडकते आणि मग परत चालू होते, राहू दे राहू दे म्हणाला तुम्ही म्हणून ठेवून दिलं. आता ही इस्त्री, मी मगाशी म्हणालो होतो ना, विजय पुरंदरेंचं कोरेगावचे घर, त्याला 3 भाग होते. एकात राहायचा त्यांचा लहान भाऊ सुभाष काका. त्यांच्याकडे अशी ही इस्त्री होती. आठवड्यातून एकदा त्यात कोळसे घालायचे आणि मग शेजारचे कोण शहरात कामाला जाणारे त्यांच्याकडून, हो आमची इस्त्री करून द्या ना, एकच शर्ट आहे. सुभाष काका इस्त्री करायचे आणि आम्ही लहान मुले घोळक्याने त्यातून बाहेर निघणारा धूर पाहायचो. आता याच्यामध्ये मी इकडून तिकडून चोहीकडून बोटं घालून बघितली, मात्र मला काही पत्ता लागला नाही. असं यापूर्वी मला अनेक वेळा झालं आहे. आता तुमचं एका गोष्टीकडे लक्ष गेलं असेल. त्या काळी घरात धूर होऊ नये म्हणून धुरांडं असायचं आणि त्यामुळे जाळण्यासारख्या सगळ्या गोष्टी धुरांडाखालीच एकत्रित असायच्या. आता हे पहा, स्वयंपाकघराला लागून झोपायची खोली आहे. कडाकातल्या थंडीमध्ये ती खोली स्वयंपाकघरापेक्षाही उबदार असायची आणि तशी रात्रभर राहायची. आणि ते सुद्धा झोपायच्या खोलीत धुराचा एकही कण न जाता. धुराचा काय कण असतो काय? धुराचा तर थेंब पण नसतो. मग अशी थोडीशी हवा सुटते कधी, त्याला काय म्हणतात? स्वयंपाकघरात तुम्ही ते सांगू नये म्हणून तुम्हाला इथे झोपायच्या खोलीत आणलं. मात्र झोपायची खोली थंडीच्या दिवसात बसायची खोली पण असायची. स्वयंपाकघरात जाळलेली लाकडं या भट्टीच्या आत असायची. धूर तिकडूनच जायचा वरून धुरांड्यातून बाहेर आणि आतील आगीने भट्टीची ही जाड भिंत सबंध खोलीला उबदार ठेवायची. दिवसा मुले बिछाण्यावर खेळायची. लहान मुले बरं का, नाही तर तुम्ही भलताच अर्थ घ्यायचा बिछाण्यावर खेळण्याचा. आणि बाकी मंडळींना किंवा आलेल्या पाहुण्यांना बसायला येथे भरपूर जागा. तसेच जेवणासाठी इथे टेबल, म्हणजे बाहेर बर्फ पडत असेल मात्र इथे उबदार खोलीत टेबलावर बसून गरम गरम चिकन सूप आणि शाकाहाऱ्यांसाठी उकडलेली बटाटी. आणि या भट्टीची भिंत जाड असल्यामुळे रात्री मध्यरात्री जरी आतलं सरपण जळून राख झालं असेल तरी भिंतीतली जमलेली उष्णता सबंध खोली रात्रभर गरम ठेवायची. आता हे जोडे फक्त थंडीत घरात घालण्यासाठी आहेत. घरात यासाठी की हे जोडे घालून चालणे उंच टाचांच्या सँडल्सने टॉक करण्यापेक्षाही कठीण. आणि थंडीत यासाठी म्हणालो, याचे कारण या लाकडाच्या जोड्यांना या भट्टीवर ठेवून गरम करायचे आणि त्यामुळे पायाला उबदारता मिळायची. घराच्या भिंती पण पहा किती जाड. त्यामुळे आत साठलेली उष्णता बाहेर निसटणे किंवा बाहेरील थंडीचा प्रभाव आतमध्ये होणे कठीण. आणि त्यासाठीच इथल्या खिडक्या लहान. आणि ही पहा शृंगार पेटी. आजकालच्या मुलींचा माल मोठा असतो. निव्वळ त्यांच्या लिपस्टिकच्या संग्रहाला ही पेटी पुरायची नाही. तरी पण असू द्या हो जवळ. वय निसटले की ब्लड प्रेशर आणि साखरेच्या आजाराच्या गोळ्यांनी ही पेटी भरून जाऊ नये याची इच्छा ठेवावी. हा दिवा हातात धरून कुठे जायचं झालं रात्री संडासाला वगैरे तर ज्योतीपासून दूर धरता येतो. आणि तसेच खाली ठेवायचा झाला तेव्हा खालीच बसायचे नाही का, तर लांब दांड्यामुळे वाकावे लागत नाही. तो दुसरा दिवा दिसतो तो भिंतीवरचा. मात्र तो तुम्ही चित्रपटातील नायिका काहीही कारण नसताना उगाचच चेहरा त्याच्या जवळ नेऊन मालवताना पाहिला असाल. चित्रपटातील पुरुष मात्र कधी असा दिवा मालवत नाहीत. ते फक्त मशाली वगैरे विझवताना दिसतात. यावर फार मोठं संशोधन झालं पाहिजे. सिंगरच्या त्या पाय मशिनीबद्दल मी तुम्हाला काय सांगणार. त्याशिवाय कोणतेही घर घर वाटत नसे. आई काय नवीन नवीन शोध लावत आहे या घरातला. तिला आधी कधी न पाहिलेली गोष्ट मिळाली. ही कापडाची लहान पिशवी, मात्र बाहेरून पूर्णपणे बंद आणि आतमध्ये गहू किंवा वाळू. आणि मग ही पिशवी त्या भट्टीवर ठेवून गरम करायची. म्हणजे ते गरम पाण्याची पिशवी असते ना आपली, मराठीत त्याला आपण हॉट वॉटर बॉटल म्हणतो. अगदी नेमकं तसं. म्हणजे हवा तिथे शेक देता येतो. गळ्यात घालून पुढे छातीवर किंवा मागून पाठीवर सुद्धा लावता येते. मला जर थंडी वाजली तर मी ती काखेतच लावली असती. अगदी मापाची आहे माझ्या. गावचे सुभाष काका काखेत हात धरून असा विचित्र आवाज काढायचे आणि आम्ही सर्व मुले हसायचो. आणि ही काय चालण्याची काठी नाही. इथे पुढच्या बाजूस तंबाखू ठासून भरायचा आणि मग या लांब नळकांडीच्या टोकातून खेचत समोरच्या माणसाला न वाटणारी आपली फुशारकी ओठ वाकडे करून जसा मासा वरच्या दिशेने बुडबुडे सोडतो तसा धूर सोडायचा. आणि काही वर्षांनी आपलेच यकृत आपल्याच घशातून बाहेर खेचण्याचे अमाप श्रम घेत जोर जोराने खोकायचे. आपल्या गप्पा चालण्यापर्यंत त्या मगाच्या गरम पिशवीला पिल्लू पण झालं. आता ह्याने काय विशेष होणार आहे. ही पण त्या पिशवीसारखी भट्टीवर गरम करायची आणि मग कुठे खोपच्यात गरमी हवी असेल म्हणजे कोणत्या तुमच्या नाजूक भागाला हो तिथे ठेवायची अशी. आणि मग
अटक मटक चवळी चटक, चवळी झाली गोड गोड, जिभेला आला फोड फोड, जिभेचा फोड फुटेना, दारातला पाहुणा उठेना, दारातला पाहुणा उठला, जिभेचा फोड फुटला. माझ्या पुरुष मित्रांनो, आपल्या बायकोबरोबर खेळताना असं म्हणू नका हो अटक मटक, नाहीतर ती तुम्हाला असं धोपाटणं घेऊन बड बडवेल. आली का बायको मागून? चला आपण इथून पळून जाऊ. दाराची किल्ली पण किती मोठी ही. या गावातलं एखादं भूत वगैरे आलं तर ही चावी लागेपर्यंत ते भूत मानगुटीवर बसायचं. भूत बोललो होतो ना मी मगाशी, आई भूत आहे. आई जर भूत आहे तर मग मी कोण आहे?